प्रश्न क्रमांक 2812 छापल्याप्रमाणे अध्यक्ष. सभापती महोदय, मंत्र्यांनी जे उत्तर दिलंय त्याच्यात जे मी प्रश्न विचारले आहेत त्याच्यात 2, 3, 4, 5 सदर प्रकरणी अनियमितता झाल्याची बाब दिसून येते. माझा प्रश्न असा आहे की अनियमितता हा एक वेगळा विषय आहे आणि भ्रष्टाचार हा वेगळा विषय आहे. या ज्या तक्रारी ज्या झालेल्या आहेत ह्या अनियमिततेबाबतीत झालेल्या नाही आहेत. ह्या सगळ्या ज्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या आहेत आणि भ्रष्टाचाराची चौकशी, त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी आपण उत्तरात काय म्हटलं आहे की अनियमितता झाली आहे त्याच्या संदर्भातली चौकशी प्रस्तावित आहे. आमचा आरोपच नाही आहे अनियमितता झाल्याचा. आमचा आरोप हा आहे की भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं आपल्याकडे वारंवार दिलेली आहे. आपल्याकडे विजिलन्स डिपार्टमेंट आहे. खाली आपण काय म्हटलं आहे, लाचलुचपत खात्याला जे हवं आहे ती माहिती आम्ही दिलेली आहे. म्हणजे लाचलुचपत खातं त्याच्यात आलेलं आहे. लाचलुचपत खातं अनियमिततेची चौकशी नाही करत. लाचलुचपत खातं स्पेसिफिक लाचलुचपतचं प्रकरण असेल त्याचीच चौकशी करत आहेत. ही प्रकरणं आपल्याकडे वारंवार दिलेली आहे आणि आपण जे उत्तर देत आहे ते अनियमिततेकडे घेऊन चाललं आहे. माझे सरळ प्रश्न आपल्याला असा आहे की ही जी अनियमिततेच्या बाजूला सारून जी भ्रष्टाचाराची प्रकरणं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये भांडार व खरेदी विभाग आहे, ज्याच्यामध्ये खोटी बिलं काढली म्हणून महाव्यवस्थापक वित्त विभाग आहे, ते वाकोडेंचे सगळे प्रताप आम्ही आपल्याकडे दिलेले आहेत. त्याला बिलं काढण्यासाठी जगताप नावाच्या वित्त अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे कमिशन खाऊन त्याची बिलं पास केली ते आपल्याकडे दिलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या डेपोमध्ये हे भांडारवर जे खरेदीचे प्रमुख आहेत त्यांनी कशी कामं, आपल्याकडे दापोडीमध्ये काम आहे, आपल्याकडे कारखाना आहे, आपल्याकडे सगळी व्यवस्था असताना देखील ही बाहेर कामं दिली सगळी. म्हणजे हे सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं आपल्याकडे दिलेली आहेत. आता आपण त्याला अनियमिततेचं स्वरूप देत आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आम्ही आपल्याकडे जी प्रकरणं दिलेली आहेत किंवा आपल्या विभागात जी भ्रष्टाचाराच्या आरोपाची खाली आलेली प्रकरणं आहेत यांची चौकशी करून, कारण आपण याच्यामध्ये काय सांगते की चौकशी प्रस्तावित आहे, ती किती दिवस राहणार आहे मला माहीत नाही, पण ही अनियमितता नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची जी काय प्रकरणं आपल्याकडे दिली आहेत त्याची चौकशी करून आपण त्याच्यावरती कारवाई काय करणार आणि किती दिवसात करणार. माननीय